मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांच्या मनात अनेक शंका आहेत। निवडणुकीपुरतीच ही योजना असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सरकारने हे आरोप फेटाळले असून अर्ज भरण्याची मुदत, वयोमर्यादेची अट यात सरकारने वाढ केली आहे। पाहूया। लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांच्या मनात संशय। दारिद्र्य रेषेखालील महिलांना तातडीने लाभ देण्याची घोषणा। लाडकी बहीण योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली। राज्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर महिलांची ही अशी गर्दी आहे। लाभार्थी महिलांची झुंबड झालेली असताना विरोधकांच्या मनात ही योजनेबाबत अनेक शंका आहेत। या योजनेसाठी 10,000 कोटींची तरतूद असल्याने ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे। ही योजना ओपन एंडेड पाहिजे। प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे। ज्याप्रमाणे दिल्लीच्या यूपीए सरकारने अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते तसा कायदा केला पाहिजे। ही योजना फक्त निवडणुकीपुरतं आणण्याची पुन्हा बंद करायची योग्य नाही आहे। योजनेत सामील होण्याची मुदत 15 जुलै होती, ती वाढवून देण्याची मागणी विरोधकांनी केली होती। शिवाय सेतू कार्यालयाबाहेर चिरीमिरी घेणारे एजंट लोकांचा सुळसुळाट सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे। एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 800 रुपये मागितले जातात। 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे। अनेक त्रुटी आहेत। माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी। विरोधक अशा प्रकारचे आरोप करून सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असा कुठलाही शुल्क राज्य सरकारच्याकडून आकारला गेलेला नाही। ही योजना तळागाळातील माझ्या माता भगिनींसाठी आहे। अशा एजंट पासून आपण सावध राहावं। असे एजंट जर कुठे दिसले तर त्याची रीतसर तक्रार जिल्हाधिकारी महोदयांकडे करावी आणि जाणीवपूर्वक विरोधकांकडून हा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे हे सुद्धा या निमित्ताने आता स्पष्ट होते। सरकारने विरोधकांच्या मागणीचा विचार करून 31 ऑगस्ट पर्यंत योजनेची मुदत वाढवली आहे। शिवाय रहिवासी दाखल्याची अट काढून टाकली। शिवाय 5 एकर जमीन मर्यादेची अट काढून टाकत वयाच्या 65 वर्षापर्यंत महिला लाभार्थी असतील अशी घोषणा केली आहे। सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत होती। या मर्यादेत आता सरकारने सुधारणा केलेली आहे आणि आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत 2024 पर्यंत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या योजनेचा दारिद्र्य रेषेखालील महिलांना विना कागदपत्र लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। एवढंच नव्हे तर ज्यांनी उशिरा कागदपत्र दाखल केली त्यांनाही जुलैपासून निधी देणार असल्याचं सांगितलं। जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे, जे बीपीएल खाली आहेत, 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू। त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील। सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील। लाडकी बहीण योजनेकडे विरोधक संशयाने पाहत आहेत। जोपर्यंत योजनेबाबतच्या विरोधकांच्या शंकाचं निरसन होणार नाही तोपर्यंत या योजनेवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडणार नाहीत। चैतन्य नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।